आज एकादशी होती. मग मम्मीनं म्हणली की मला भरपूर कामं आहेत, जरा घरातली कामं कर. मम्मी म्हणलं मम्मी पहिला फरशी पुसून घेतो, मला आवडते फरशी पुसायला, कारण की माझं पायच लय घाण असते. एवढ्या मम्मीला म्हणलं मम्मी मी फरशी पुसून घेतो, तू काय टेन्शन घेऊ नको. स्वच्छ मग फरशी पुसा घेतलो मित्रांनो. ती कामं झालं हळूच मम्मी म्हणली की सगळी कपडे एकत्र करून घे, सगळे कचरा काय घरात दिसतोय सगळं एकत्र करून ठेवा, कचरा बाहेर काढ म्हणली. मग काय गेलो, मग डबा हायचं लावलो. मग कपडे हँडरपॅन ह्या त्या इकडे तिकडे पडलेलं मित्रांनो, सगळं कपडे बिपडे सगळं झाल्यावर मम्मी म्हणली मसाला सगळं बारून घे, बारीक करून घे. मम्मी म्हणली त्यात बोट घालू नकोस, कारण की मिक्सर कधी पण चालू शकते, बोटाला लागू शकते. मम्मी म्हणली चमचा दिली, चमच्याने फिरून घे बघ म्हणली. मम्मी तेवढ्यात म्हणली मला गुळ फोडून घे, कारण की मला पोळी करायचं म्हणलं. मग गुळ फोडा घेतलं मित्रांनो. घरात पण भरपूर कामं असतात, मला वाटते कामं कमी आहेत, घरात काय एवढं नसते. आईला आपल्या भरपूर कामं असतात मित्रांनो, तुम्ही पण जरा मदत करा जाऊ आईचं आपल्या. पण तेवढ्यात आमच्या मम्मीनं का नाही सांडगं तळलेली. सांडगं जेवणासकट खायला सांडगं लई भारी लागते मित्रांनो. तुमची आई पण करत असेल ना. मला एवढ्यात आमच्या गरिबांचं जेवण बघा कसलं भारी वाटते मित्रांनो. गरिबांचं जेवण एक नंबर वाटते, मला भारी वाटते असलं जेवण खायला. तुम्ही पण मग निवांत जेवण बिवून झाल्यावर का नाही निवांत पंखा लावलो पत्राच्या खालचा, निवांत झोपलो बघा मित्रांनो. काम केल्यावर कोण काय बोलत नाही मित्रांनो. काय तुमची बायको पण तुम्हाला बोलू शकत नाही काम केल्यावर. म्हणून सांगतोय आई बाबाचं बायकोचं हाताखाली काम करत राहा, लई भारी वाटते.